नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाटेट 2026 ची तयारी करत आहात का? आणि काय वाचायचं, काय सोडायचं याबाबत गोंधळलेले आहात का? तर आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत CDPचे सर्वात महत्त्वाचे 20 अपेक्षित आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न, तेही अगदी सोप्या आणि स्पष्टीकरणासह. हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि एक्झाम ट्रेंडवर आधारित आहे. त्यामुळे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. प्रश्न पहिला, गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार योग्य विधान कोणते? ए. बुद्धिमत्ता एकच घटक आहे. बी. बुद्धिमत्ता स्थिर असते. सी. विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. डी. बुद्धिमत्ता फक्त IQ ने मोजली जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी. विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. हवार्ड गार्डनरने 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या, ज्यामध्ये भाषिक, तार्किक गणिती, अवकाशीय, संगीत, शारीरिक क्रियात्मक, आंतरवैयक्तिक, अंतवैयक्तिक, निसर्गवादी. त्यामुळे बुद्धिमत्ता एकच नाही तर बहुआयामी आहे. प्रश्न दुसरा, कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतात किती स्तर आहेत? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी. 3. कोलबर्गने 3 स्तर सांगितले, ज्यामध्ये प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल. प्रश्न तिसरा, स्केल फोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ए. पियाजे, बी. वायगॉत्स्की, सी. स्किनर, डी. फ्राइड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी. वायगॉत्स्की. वायगॉत्स्की यांनी ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये स्केल फोल्डिंग ही संकल्पना मांडली. शिक्षक, पालक मुलाला मदत करतात. ती तात्पुरती मदत असते, त्याला स्केल फोल्डिंग असे म्हणतात. 4 नंबर, खालीलपैकी कोणते फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे? ए. अंतिम परीक्षा, बी. वार्षिक परीक्षा, सी. सतत सर्वंकष मूल्यमापन, डी. बोर्ड परीक्षा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी. सतत सर्वंकष मूल्यमापन. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे शिकवताना सतत केलेले मूल्यमापन. उदाहरणार्थ CCE, वर्गातील प्रश्नोत्तरे, क्विज. प्रश्न 5, अंतर्गत प्रेरणेबद्दल चुकीचे विधान कोणते? ए. विषय आवडणे ही अंतर्गत प्रेरणा आहे. बी. अंतर्गत प्रेरणा आणि आवड यांचा जवळचा संबंध आहे. सी. प्रेरक हे अंतर्गत प्रेरणा असतात. डी. आवड हा अंतर्गत प्रेरणेचा पाया आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत डी. आवड हा अंतर्गत प्रेरणेचा पाया आहे. आवड हा अंतर्गत प्रेरणेचा परिणाम असतो, पाया नाही. अंतर्गत प्रेरणा व्यक्तीच्या आतून येते. प्रश्न 6, स्पियरमनच्या द्विघटक सिद्धांतानुसार G फॅक्टर बद्दल योग्य विधान कोणते? ए. प्रत्येक व्यक्तीत G फॅक्टर मोठा असतो. बी. प्रत्येक व्यक्तीत S फॅक्टर मोठा असतो. सी. G फॅक्टर क्षमतांच्या विकासासाठी पूरक आहे. डी. S फॅक्टर सर्व कार्यात उपयुक्त असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी. G फॅक्टर क्षमतांच्या विकासासाठी पूरक आहे. G म्हणजे जनरल इंटेलिजन्स, सर्व कार्यासाठी लागणारी सर्वसाधारण बुद्धिमत्ता. ती क्षमतांच्या विकासाला पूरक असते. प्रश्न 7, लेविनच्या मानसिक संघर्षाचे प्रकार, योग्य जोड्या ओळखा. खिशात चित्रपट पाहण्याएवढे पैसे पण मित्रासोबत पार्टी करावी वाटते. ए. यस नो कॉन्फ्लिक्ट. सेकंड, परीक्षेसाठी अभ्यास करावासा वाटत नाही पण नापास व्हायचे नाही. बी. यस कॉन्फ्लिक्ट. सी. आवडते अन्न खावेसे वाटते पण पोट भरलेले आहे. सी. नो कॉन्फ्लिक्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 1 साठी बी म्हणजेच यस कॉन्फ्लिक्ट. खिशात चित्रपट पाहण्याचे पैसे पण मित्रासोबत पार्टी करावीसे वाटते, यासाठी बी. आणि 2 साठी म्हणजेच परीक्षेसाठी अभ्यास करावासा वाटतो पण नापासही व्हायचे नाही, तर त्यासाठी आहे सी काय आहे? नो कॉन्फ्लिक्ट. आणि 3rd साठी आवडते अन्न खावेसे वाटते पण पोट भरलेले आहे, तर यासाठी यस नो कॉन्फ्लिक्ट.
2 आवडत्या गोष्टीबद्दल निवड, यस यस. 2 ना आवडत्या गोष्टीसाठी नो नो. एकच गोष्टीबद्दल हो नाही, अप्रोच अवॉइडन्स, यस नो. प्रश्न 8, अभ्यास केला नव्हता तरी नापास झालो असे कमी मार्क्स मिळाल्यावर म्हणणे ही कोणती संरक्षण यंत्रणा? ए तादात्मीकरण, बी नकारात्मकता, सी भरपाई, डी युक्तीकरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर डी युक्तीकरण. रॅशनलायझेशन म्हणजे स्वतःच्या अपयशाला पटणारी कारणे देऊन समर्थन करणे. प्रश्न 9, ॲड्रेनल ग्रंथीतून ॲड्रेनलिकाचा स्राव कमी झाला तर कोणते लक्षण दिसते? ए पुरुषत्व दिसून येते, बी आरोग्य चांगले वाटते, सी व्यक्ती अशक्त होते, डी व्यक्ती स्थिर दिसते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी व्यक्ती अशक्त होते. ॲड्रेनलिन म्हणजेच फाईट ऑर फ्लाईट हार्मोन आहे, कमी झाल्यास ऊर्जा कमी होते, व्यक्ती अशक्त होतो. प्रश्न 10, खालीलपैकी कोणता सिद्धांत आधुनिक समूह शिक्षण सिद्धांतात येत नाही? ए प्रभुत्व शिक्षण सिद्धांत, बी क्षेत्र सिद्धांत, सी सामाजिक शिक्षण सिद्धांत, डी माहिती प्रक्रिया प्रारूप. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी क्षेत्र सिद्धांत. लेविनच्या फील्ड थिअरी हा जुना सिद्धांत आहे, बांडुरा ब्लूम माहिती प्रक्रिया हे आधुनिक सिद्धांत आहे. प्रश्न 11, निरीक्षणात्मक शिक्षणाद्वारे अनुकरणाचा सिद्धांत कोणी मांडला? ए बांडुरा, बी ब्लूम, सी ब्रुनर, डी आसुबेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ए बांडुरा. अल्बर्ट बांडुराचा सोशल लर्निंग थिअरी मुळे इतरांचे निरीक्षण करून शिकतात. मुले इतरांचे निरीक्षण करून शिकतात. प्रश्न 12, 5E मॉडेलचा योग्य क्रम कोणता? ए इंगेज, एक्सप्लेन, एक्सप्लोर, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट, बी इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट, सी एक्सप्लोर, इंगेज, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट, डी इव्हॅल्युएट, इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत बी इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट. रचनावादी शिक्षणाचा 5E क्रम इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट असा आहे. इव्हॅल्युएट हा लास्ट आणि इंगेज हा फर्स्ट. प्रश्न 13, पॅवलोचा सिद्धांत कोणता? तर योग्य उत्तर अभिजात सिद्धांत, क्लासिकल कंडिशनिंग, कुत्र्यावर घंटा व अन्नाचा प्रयोग. प्रश्न 14, थॉर्नडाईकचा नियम कोणता? तर परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट, समाधानकारक परिणाम प्रतिक्रियेची पुनरावृत्ती वाढते. प्रश्न 15, शिक्षण हे संबंधात्मक प्रक्रिया आहे हे कोणी सांगितले? तर योग्य पर्याय आहे टीचिंग इज अ रॅशनल प्रोसेस. शिक्षण शिक्षक विद्यार्थी नात्यावर आधारित आहे. प्रश्न 16, विकासाचे स्वरूप कसे असते? ए विकास परिमाणात्मक असतो, बी वाढ गुणात्मक असते, सी वाढ परिमाणात्मक, विकास गुणात्मक, डी दोन्ही सारखेच. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी वाढ परिमाणात्मक असते तर विकास गुणात्मक. ग्रोथ म्हणजेच उंची वजन वाढणे. क्वांटिटेटिव्ह तर डेव्हलपमेंट कौशल्य वर्तन बदल. क्वालिटेटिव्ह. प्रश्न 17, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर उत्तर स्वतःच्या भावना, क्षमता, मर्यादा ओळखण्याची बुद्धिमत्ता. गार्डनर यांनी 8 बुद्धिमत्तांपैकी एक ही अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता सांगितली. प्रश्न 18, किशोरावस्था ही कोणती अवस्था मानली जाते? तर उत्तर समस्या अवस्था, वादळ व ताणाची अवस्था. प्रॉब्लेम एज, स्ट्रोम अँड स्ट्रेस, स्टॅनल हॉल यांनी दिली. प्रश्न 19, पियाजेच्या मते संज्ञानात्मक विकासावर परिणाम न करणारा घटक कोणता? तर उत्तर पालक व शिक्षकांचा प्रभाव जैविक परिपक्वतेवर कमी असतो. परिपक्वता, क्रिया, सामाजिक अनुभव, समतोल हे 4 घटक प्रभाव टाकतात. प्रश्न 20, संकल्पना नकाशा कन्सेप्ट मॅपचा उपयोग कशासाठी होतो? तर उत्तर विद्यार्थ्यांना संकल्पनेचे विविध पैलू दृश्य स्वरूपात समजण्यासाठी हे व्हिज्युअल ऑर्गनायझर आहे. संकल्पना श्रेणीबद्ध पद्धतीने मांडले असतात. तर मित्रांनो, आज आपण महाटेट 2026 साठी CDPचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहिले.
जर तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट नीट रिव्हिजन झाले असेल तर CDP सेक्शनमधील तुम्ही सहज चांगले मार्क्स मिळवू शकतात, कारण हे सर्व कन्सेप्ट बेस आणि रिपीटेड होणारे टॉपिक्स आहेत. विशेषतः हे टॉपिक्स नक्की रिवाईज करा. विकासाचे सिद्धांत, शिक्षणाचे सिद्धांत, बुद्धिमत्ता सिद्धांत, मूल्यमापन संकल्पना, संरक्षण यंत्रणा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अर्चना's टीचिंग हबला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा कोणता टॉपिक तुम्हाला हवा आहे. शिकत राहा, पुढे जात राहा. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. धन्यवाद.